तुमचे मुंडके छाटून गावभर मिरवेल. महिला दिनीच दारू विक्रेत्याची महिलांना धमकी. आज सर्वत्र जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचबरोबर गावोगावी महिला ग्रामसभा आयोजित करून महिलांचा सन्मान देखील करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्या ग्रामसभेमध्ये महिलांनी दारूबंदीविषयी चर्चा केली. संबंधित ग्रामसेवकांनी महिलांनी तक्रार केलेल्या त्या दारू विक्रेत्याला ग्रामपंचायतमध्ये बोलवण्याची सूचना केली. विशेष म्हणजे त्या दारू विक्रेत्याला बोलवण्यासाठी ग्रामसेवकांनी महिलांनाच पाठवले. महिला त्या दारू विक्रेत्याकडे गेले असता दारू विक्रेत्याने संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषेत महिलांना शिवीगाळ केली. त्याचबरोबर महिलांशी अश्लील वर्तन करत त्यांना जीवे मारण्याची देखील धमकी दिली. ननाशी येथे एका व्यक्तीने मुंडके छाटून ते मुंडके हातात घेऊन पोलीस चौकीपर्यंत नेल्याची घटना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेली होती. तोच प्रकार मी तुम्हा महिलांसोबत करेल व एकेकीचे मुंडके छाटून ते हातात घेऊन गावभर फिरेल अशी धमकी देखील या दारू विक्रेत्याकडून केली जात आहे. या विरोधात महिलांनी संताप व्यक्त केलाय. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनला सदर दारू विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून सदर दारू विक्रेत्याला कठोर शासन करून महिलांना सुरक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी दखल घेतली असून संबंधित दारू विक्रेत्यावर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी उषा डगळे, चंद्रभागा महाले, यशोदा गावित, कलाबाई डगळे, सीताबाई घोटे, लताबाई घोटे, तुळसा वाघमारे, कुसुम वाघेरे, चंद्रभागा बाबल, पार्वताबाई भुसारे, सुमित्रा डगळे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माझे नाव नंदाबाई वद्रीश्वर वाघेरे, राहणार विळवंडी. आम्ही आज ते माणसाला बोलवायला गेलो. तो माणूस म्हणत होता का मी म्हणे ननासी सारखा करेन, तुमच्या सर्वांचे चाकू ठोकून आणि तुमचे मर्डर करेन म्हणे. त्याची बायको होती, सर्व होते, तरी बोलत होता. आम्ही 70-50-60 बाया होतो. एवढ्या बायांसमोर बोलला तो. म्हणे एकट्या रस्त्याला जर दिसल्या तर गाडी खाली घालून चोरून टाकल, एवढापर्यंत बोलला तो. एवढं बोलून शिवगाळी करतोय, तो शिवे देतोय. नाव नाही मला. गाडी खाली चुरील, असं पुढे सापडलं तर मारून टाकील. माझे गाडीमध्ये हत्यारा राहतो, मी बाहेर फिरत राहतो, कुठे पण सापडून मी मार. माझं नाव पार्वताबाई भुसारे, गाव. आमच्या गावात आज महिला दिन होता. महिला दिन असताना आम्ही दारूबंदीचा थोडा विषय घेतला. विषय घेतल्यावर गरम शेवकने असं साधलं का म्हणून बोलवत गेलं तर तो आला नाही आहे. बोलवायला गेला एक शिपाई तर तो आला नाही. महिला गेल्यानंतर तो काही एकदम हा बोलू लागला. एकदम म्हणजे असा घाणघाण बोलू लागला. तुम्हाला झवायचंय, तुम्हाला असं करायचंय, तुम्हाला तसं करायचंय, असा घाणघाण तो बोलायला लागला. घाणघाण बोलायला लागला. बायांनी एकदम चौरा केला. चौरा केल्यानंतर बायांना काय बोलायला, कोणी माझं काय करू शकत नाही, मी नानाशी सारखं मुंडकं घेऊन फिरेल असा बोलत होता तो आम्हाला. मग आम्ही परत विचार केला. आम्ही इकडे पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशन म्हणतोय का काय सबूत आहे तुमच्याजवळ, एक बाई तयार व्हा. कोणत्या पद्धतीने तयार व्हायचं आम्ही. चंद्रभागाबाई दादा महाले, राहणार विळवंडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मी या दारूबंदीमुळं बोलतो. कारण आमच्या गावात दारू एवढं कमीत कमी महिना झाला आहे, तिथून दारू बंद होत नाही. आज ग्रामपंचायतीमध्ये आम्ही याच्यामध्ये आम्ही बायांचे सगळे गट होते ना, तेवढ्या समोर आम्ही तेवढ्या बाया आल्या, महिला मंडळ, त्यांच्या समोर आम्ही विषय मांडला. मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं का तो इथं बोलवून घ्या. तो इथं बोलवून घेतल्यानंतर त्याला परत तो तिथं नव्हता. मग परत त्याला बोलवायला गेलो. तो बोलवायला गेल्यावर तो गाडीमध्ये आम्हाला काय म्हणायला लागला का जा इथंच बाया बोलवून आणा. मग आम्ही सांगितलं तू आमच्या देवळात मंदिरामध्येच या. तर तो काय म्हणे नाही, तिकडे आम्ही देवळासमोर नाही येते, तुम्ही डायरेक्ट माझ्या गाडीजवळ या. मग आम्ही सगळ्या महिला मंडळ गाडीजवळ गेलो. तो तिथंही बायांना धमक्या देत होता. मग तिथून परत तोच म्हणायला लागला का तुम्ही देवळासमोर चला.
मग परत बायांनी देवळासमोर आल्या. देवळासमोर आल्यानंतर तो काय म्हणे का मी पाणी पिऊन आलो. पाणी प्यायला घरी गेला. आम्ही त्याची वाट बघतो तर तो येतच नाही. मग परत बाया उठल्या, त्याच्या घरी गेल्या. त्यांनी लगेच कडी कुलूप लावून तो लगेच घरामध्ये थांबला. आता बाया गेल्यानंतर बाया काय बोलते, त्यांनी कडी कुलूप लावल्यावर त्याच्यामुळं इतका गरमत होतं, इतका घाण घाण शिया द्यायचा. तर ते बायांना एवढ्या बायांना सुद्धा ऐकवत नव्हतं. एवढा घाण शिया देतो. मग तू का करताना घाण आम्हाला शिया देतो बुवा असं का खून करून राहिला? तो का बरं एवढं आमचं ज्याला जे बाई येते त्याला धमकवतो, जी बाई बोलते तिला धमकवतो. मग याच्यात काय एवढं दम आहे? तो जर आम्हाला सांगतो का तुम्हाला इथं मारेन तिथं मारेन, तू कशाबद्दल मारू राहिलाय? केस द्यायला आलो तर केसही म्हणते तुम्ही एक बाई उभी राहा. एवढ्या बाया आल्या तर एकच बाई कसं काय उभी राहणार आहे? ते सांगतील तुम्हाला काय केलं, ते पण अशी म्हणतील का तुम्हाला काय केलं. महिला दिन आहे आज. तर ते म्हणतात का बुवा तुम्ही एकच बाई तयार करा. एवढ्या बाया आल्यात, एकच बाई तयार करून प्रत्येक बाईला शिवी गाडी करेल आहे. त्यांनी दरवाजा लावून छेडछाड करेल. परत केस आहे ननाशी सारखा म्हणे आम्ही तुमचा खून करणार आहे. माना कापून म्हणे मुंड्या अशा हातात धरून गावात फिरत. एवढ्या त्याची हिंमत. तुमच्या साड्या सोडून घेईन, विजत घेईन असं म्हणजे एवढं घाण बोलत होता. एवढ्या तरी म्हणतात सुद्धा बोलणं बायाने तरी म्हणतात नोंदून नका घेऊ. म्हणजे खून पडल्यानंतर ते केस नोंदवतील आमचे. म्हणजे मर्डर झाला का म्हणजे इकडनं ते बरोबर गेला पंचनामाच करा येतील. एवढं गावासाठी आम्ही विकास करू राहिले. बाया घरचं काम टाकून समजायचं आज इथं येऊ राहिले. ते का रोज येत बसायचं का बुवा? तरी ते माणसं आहेत पाटील सरपंच एवढा जात नाही. 50 चक्कर एवढा ते दारुड्याला बोलवायला धंद्यावाल्याला बोलवायला बाया तरी ते जर मागेरी जेवून राहिलं तेव्हा काय करायचं? तरी मागेरी घेतात. 2 महिन्यापासून आम्ही आम्हाला हसतो. वाकडा करणार आहे. माझे नाव सीताबाई तिरमग गोठे. आम्ही राहतो येवंडी पाडेवाड. बायांचं मीटिंग झाल्यानंतर आम्ही गेलो गावामध्ये. तो गावात धंद्यावाला पंडित डगळे त्याला आम्ही गेलो बोलवाया. कामावर दादागिरी करायला लागला. तो म्हणे आम्हाला तुम्हाला नशिबाने तुम्हाला तुमचा मुंडगे घेऊन मी गावामध्ये फिरलो. खोपसून टाकेल मी. गाडी पुढं आल्या तरी मी गाडीना उडवून देईल तुम्हाला. तुम्ही माझ्या हिशे काढायचा नाही. मी दारू व पित नाही असा तो सांगतो. तो गांजा म्हणून घरामध्ये असा फुकितो. गोरख जाधव, MG न्यूज, दिंडोरी.